अनशनकर्ता राकेश गायकवाड़ को नींबू शरबत पिलाकर धरना समाप्त कराया। अनिल पाटनकर और श्रीमती आशा सुभाष मराठे ने। अब खबर विस्तार से। चेंबूर नाका स्थित मातोश्री रमाबाई अंबेडकर प्रसूति गृह परिसर में उनकी एक प्रतिमा लगाने और बस स्टॉप का नाम मातोश्री रमाबाई अंबेडकर रखने की मांग को लेकर बहुजन लोक निर्धार सामाजिक संघ रजिस्टर संस्था की तरफ से गत 3 दिनों से आमरण अनशन और धरना रखा गया था। हम आपको बता दें कि पूर्व नगर सेवक और पूर्व वेस्ट समिति के अध्यक्ष अनिल पाटनकर और स्थानिक नगर सेविका आशा सुभाष मराठे के साथ नगर सेविका मीनाक्षी अनिल पाटनकर ने इस मामले से संबंधित अधिकारी मनपा और वेस्ट विभाग के अधिकारियों से बातचीत के दौरान मिले आश्वासन के आधार पर उपोषणकर्ता राकेश गायकवाड़ को नींबू शरबत पिलाकर उपवास और बेबुंदत धरना समाप्त करवाया। इस मौके पर समाजसेवी सुभाष मराठे, रवि जयंत गायकवाड़, विवेक काकड़े, संतोष सालवे, अजिंक्य घोलप, मिलिंद पवार, योगेश गायकवाड़, संतोष मलेकर, रूपेश पवार, अमर कांबले, अविनाश गायकवाड़ आदि उपस्थित थे। समापन पर रमेश गायकवाड़ ने सभी नेताओं और नगर सेवकों के प्रति दिल से आभार व्यक्त किया और मांगे पूरी होने के लिए नेताओं से मिले आश्वासन पर सभी अनशनकारियों ने पटाखे फोड़कर अपनी खुशी जाहिर की। अब हम अपने चैनल के दर्शकों को राकेश गायकवाड़ और अनिल पाटनकर के साथ स्थानीय नगर सेविका आशा सुभाष मराठे के विचारों को सुनवाते हैं। नमस्कार, DRV न्यूज़ के लिए कपिल देव खरवार की रिपोर्ट। आता भाऊने सांगितलं की आम्ही आत्मदहन करू 13 एप्रिलला, पण ही वेळच येऊन द्यायला नव्हती। हे प्रशासनाचं काम होतं। ज्या वेळेस प्रशासनाने त्यांनी एक तर संविधानाने ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्या संविधानावर चालून त्यांनी एवढा त्यांच्याकडे पत्र व्यवहार आहे। पाटणकर साहेब माजी नगरसेवक आहेत, आतासुद्धा आम्ही आमच्याबरोबर आहे, मीनाक्षीताई आमच्याबरोबर आहे आणि मी स्वतः इथे। कारण जो यांनी एवढा पत्रव्यवहार केल्याच्या नंतर प्रशासकांनी काय काम केलं ह्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे। कारण ज्या वेळेस माझा 2017चा प्रस्ताव आहे, मी अजूनही त्याच्यावर काम करते। कारण मला माहिती आहे माझ्या इथच्या माता भगिनी जर एखादीचं सिझरिंग करायचं झालं तर त्यांना एकतर केम हॉस्पिटलला पाठवणार, सायनला पाठवणार किंवा राजावाडीला पाठवणार। त्यामुळे मी सांगितलं होतं की वाडियाच्या धर्तीवर इथे मोठं स्पेशलिस्ट हॉस्पिटल झालं पाहिजे। कथा हे माता रमाईचं हॉस्पिटल आहे, माता रमाईचं नाव दिलेलं आहे आणि माता रमाईचं जेव्हा नाव देतो तेव्हा माझ्या या सर्व माताच रमाई आहेत। आम्ही माता रमाईच्या आधारावर आम्ही माता रमाई आहे म्हणूनच आम्ही आज काम करतो। आम्ही आमच्यासाठी लढतोय, आम्ही आमच्यासाठी म्हणजे आम्ही सर्वांसाठी लढतोय, सेवा करतोय आणि ते सुद्धा सेवाच करतोय। जर ह्यांनी एका दिवसामध्ये ते बसचं आपलं बस स्टॉपला जर नाव वेगळं करू शकता तर तुम्ही आता सुद्धा करायला पाहिजे। परंतु ते आता गायकवाड साहेब इथे आलेले आहेत। मी आणखी त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी फोन लावून दिलेला आहे। त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर ते करण्याचा प्रयत्न करू नका, आम्हाला करून द्या। जर 13 एप्रिल आली जर का इथे काही घडलं तर ह्याचे जबाबदार प्रशासक राहणार आहे। हे त्यांनी आताच आम्ही त्यांना सांगतोय की प्रशासक हे राहणार आहे। आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर आहे, आम्ही त्यांच्याबरोबर उतरलेलो आहोत। परंतु जर ह्यांनी केलं नाही तर आम्ही त्यांच्या काय करू हे त्यांना कळेल। त्या दिवशी 13 एप्रिलला ती तारीख येण्याच्या अगोदर ती त्या भाऊवर आपली वेळ येऊन देऊ नका एवढंच तुम्हाला सांगेल। आणि इथे कमानीचं नाव आहे ते आज म्हणजे चाला आता आम्ही वॉर्ड ऑफिसरांबरोबर आम्ही भेटून आलो, सर्वजण तिथे गेलो होतो। त्यांनी सांगितलेलं आहे 7 तारखेच्या आत म्हणजे 6 तारखेला संध्याकाळपर्यंत ते काम पूर्ण झालेलं असेल। होणार ना। ते जाधव साहेब मेंटेनन्सचे आलेले हेल्थ ऑफिसर आणि खरंच जसं सांगितल्याप्रकारे पाटणकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर एखादा प्रस्ताव आपल्याकडे येतो तर जेव्हा नवीन अधिकारी येतात त्या अधिकाऱ्यांची जिम्मेदारी असते की बाबा 5 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी कोणता प्रस्ताव तुमच्याकडे आले हे जर उपोषणाला बसायची वेळच नसते आली। जर तुम्ही हे प्रस्ताव जर वाचले असते, प्रस्तावावर जर काम केलं असतं तर आज यांना बसायची वेळ नसते आली।
आणि म्हणून ही वेळ आलेली आहे. तर ही परत 13 तारीख येऊन देऊ नका. 13 एप्रिल गायकवाड साहेब परत लक्षात ठेवा, हे कारण फक्त 13 एप्रिलसाठी कशासाठी बस स्टॉपसाठी चाललेलं आहे. इथं तर कमान आता लागणार आहे. बस स्टॉपसाठी त्यांचे 13 एप्रिल तारीख दिलेले. 14 एप्रिलला परत आपली जयंती असते, ते पण लक्षात घ्या. इथे सर्व आम्ही एक कधीच आम्ही जात भेद करत नाही. त्यांनी सुद्धा सांगितलं, स्वामी विवेकानंदच्या महापुरुष आहेत ते, त्यांच्या चौकाला आमचा विरोध नाही, त्यांच्या बसस्टॉपला आमचा विरोध नाही. परंतु इथे माता रमाई आहे, माता रमाईचं हॉस्पिटल आहे आणि त्या बसस्टॉपला त्यांचं नाव द्यावं. तुम्ही जर आता स्वामी विवेकानंद स्ट्रॉक टाकता आणि माता रमाई करता, हे खूप चुकीचं केलेलं आहे. म्हणजे 4 दिवसामध्ये तुम्ही वेगवेगळे नावं देऊ शकता. तर माता रमाईचं सुद्धा नाव लवकरात लवकर द्या. आणि माझ्या बांधवाला इथं आमच्या सर्व आंबेडकरी चळवळीला एकदा जर तुम्ही हे नाव दिलं तर तुमचं स्वागत आंबेडकरी चळवळी म्हणून आम्ही सर्व तुमचे स्वागत करू आणि इथे तुमचा आभार मानू आणि तुमचा सत्कार सुद्धा करू. त्याच्यासाठी 13 एप्रिल ही तारीख येऊन देऊ नका. लवकरात लवकर तुम्ही फॉलोअप घ्या आणि लवकरात लवकर माझ्या भावाचा आणि आमच्या सर्वांचा, माझ्या इथे बहिणी पण बोलल्या की ताई आपल्याला इथं महिलांना विषय पाठवावं लागतं. तर सर्वांची अपेक्षा, त्या अपेक्षाला तुम्ही साथ उतराल अशी मी म्हणजे अपेक्षा करते. आणि माझ्या भावाला सांगते की हे तुम्ही स्थगिती द्या. जर हे झालं नाही तर आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर इथं उपोषणाला बसू, एवढंच तुम्हाला सांगते. आणि आज भाऊला सांगते की भाऊ आज तुम्ही स्थगिती देऊन पाणी प्या आणि उपोषण सोडा. आपण एकत्र हे बघा, काल आता मला ॲक्च्युली बोलावंसं म्हणजे बोललं तर वेगळं वाटतं. आज दिनांक 5 तारीख आहे, बरोबर, आणि हा उपोषणाचा 3रा दिवस आहे. मी यांच्या वरिष्ठांना सुद्धा मी 2 महिन्या अगोदर पत्र दिले होते. मागील 6 महिन्याला पत्रेवर मी करतो. यांनी मला जसं पत्रावर केल्यानंतर यांनी काय केलं, नावामध्ये चेंजेस करायला सुरुवात केली. परंतु जी माझी मागणी आहे तिच्याकडे जाणून दुर्लक्ष करण्यात आले. दुर्लक्ष करणे म्हणजे काय, रमाई बदलण्याचा तिरस्कार आहे का? तसं त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिलं तर मला. मी त्या पद्धतीने लढलो असतो, कायद्या चौकटीने राहून, संविधानिक मार्गाने. परंतु ठीक आहे, काल काते साहेब इथं येऊन गेले. काते साहेबांना वाटलं की काल माझं ऐकलं नाही, आज तू हे करतो. त्यांना माझं दुखवण्याचा हेतू नव्हता. काल पण मी त्यांनाच म्हटलं की साहेब तुम्ही पण स्वतः इथं उपलब्ध राहा, तुमच्या समोर हा सगळा विषय होईल. एस टी अधिकारी बोलवा, BMCचे अधिकारी बोलवा, आपण काय तर मार्ग काढू. आणि जर नाव भेटलं तर मला काही ताणून धरण्याचा विषयच नाही. आज माननीय माजी नगरसेवक अनिल पाटणकर साहेब आले, ताई आल्या, मीनाक्षीताई पाटणकर, आशाताई मराठे आले, नगरसेवक 152 आणि आपले सुभाष मराठे साहेब आलेले आहेत. परत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे त्यांचे तालुका अध्यक्ष रवी जयवंत गायकवाडजी आलेले आहेत. आणि मला सातत्याने सहकार्य करणारे पोलीस विभागाचे अधिकारी आहेत, जाडकर साहेब असतील, अनेक घोरपडे साहेब असतील. यांनी मला चांगल्या रीतीने सहकार्य केलं. कारण मी कायद्या चौकटीत जाऊन काम करतो म्हणून त्यांनी मला सहकार्य केलं. कायदा म्हणून कुठल्याही गोष्टी मी करायला तयार नाही, करणार सुद्धा नाही. परंतु आज मला या ठिकाणी आश्वासित करण्यात आलं. आश्वासित नाही तर बोलू की आम्ही आता आमच्या लेवलला हा पॅटर्न प्रकरण बघून घेऊ, याचा निपटायला लावून टाकू. ठीक आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु मी त्यांना आता ह्या ठिकाणावर 2 महिना टायमिंग देऊ, 60 दिवसाचा. 60 दिवसामध्ये जर त्यांनी केलं नाही ना, असताना किती 5 फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 14 एप्रिलच्या अगोदर तर त्यांनी काम केलं नाही तर मी स्वतः 13 एप्रिल रोजी, कारण मराठवाड्याच्या वेळेस पण आमच्या लोकांना त्याग बलिदान 18 वर्ष संघर्ष करावा लागला नावासाठीचा. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागला. 3 पिढ्या आमच्या बरोबर झालेल्या आहे. त्यावेळेस आम्ही अज्ञानी होतो, एवढे शिक्षण झालं नव्हतं, त्यावेळेस आमची एवढी प्रगती नव्हती. ठीक आहे, त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरलो, काठी लाटा घेतल्या, केसेस घेतल्या, आमचे 3 पिढ्या बरोबर करून घेतल्या. परंतु आता आम्हाला 3 पिढ्या बरोबर करायचं नाही. ज्या मायेने, ज्या माता रमाईने या संपूर्ण बहुजन समाजासाठी आपले मुलं त्याग केले, बाबासाहेबांसाठी स्वतः त्याग बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब संविधान लिहू शकले आणि या संविधानावरती राष्ट्र उभा आहे, या देश चालू आहे. तर ते संविधानचा अपमान करणं हा माझा मुळात हेतू नाही. परंतु त्या रमाईसाठी 13 एप्रिल रोजी मी स्वतः वॉकेल वतून घेणार म्हणजे घेणार. जर त्यांनी नाव नाही दिलं तर इथं मी जाहीर करतो 13 एप्रिल नंतर मी कुणाचं ऐकणार नाही. 1 एप्रिलला मी पोलीस प्रशासनाला पत्र देणार, मी आत्मदहन करणार आहे म्हणून. आणि मी जर मेलो तर 100 लाख एकरची म्हणून तयार करून जाईल एवढी ताकद मी ठेवलेली आहे. कारण बाबासाहेबांनी या लेखणीचा कसा वापर करायचा, हॉल कसा घ्यायचा हे मला चांगली दृष्टी माहिती. आता तुम्हाला कोणी आश्वस्त केलं, तुम्हाला जे उपोषण सोडण्यासाठी विनंती केली जाते, तुमच्या मागण्या पूर्ण केल्यात का? काय आश्वासन मिळालं? माझ्या मागण्या पूर्ण झालेल्या
असं म्हणणार नाही पूर्णपणे. पुतळा उभारायला हा प्रोसिजरनुसार जावं लागतं, त्याला कालावधी लागणार आहे, ते मी समजू शकतो. कारण मी कॉन्स्टिट्यूशनला मानतो, माझा अभ्यास असल्यामुळं आणि अनुभव असल्यामुळे मलाही माहितीला वेळ लागते. कारण तो शासन निर्णयानुसार यांना हरकती द्यावं लागतात. आणि कोणती तरी संस्था असते, माझी असेल किंवा इतर कुणाची असेल, त्या संस्थेमार्फत लवकरगतीने हे पुतळा उभारला जातो. बरोबर आहे. हा कुठल्या निधीमधून, स्वतंत्र निधीमधून किंवा प्रतिनिधीकडून पुतळा उभारला जात नाही. त्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार जे पुढं काय होणार त्या फॉलो पण मी घेणार आहे. कुठपर्यंत आले, कुणाच्या मदतीने चालू आहे, कुठल्या संस्थेला दिलेलं आहे, कुणाचे नाव त्या कमिटीमध्ये चढवणार आहे. पुतळ्याची कमिटी बनते. एक पहिली कमिटी आहे, त्याच्यामध्ये कलेक्टर वगैरे आणि BMC अधिकारी आणि पुणे डिपार्टमेंटचे अधिकारी असतात. दुसऱ्या कमिटीमध्ये कोण चेंबरचे असणार आहे, त्याच्यावरतीवर माझं लक्ष असणार आहे. कारण ह्या मुद्द्यासाठी मी माझ्या जीवाची रांगोळी केलेली आहे. त्यामुळे हा मुद्दा मी सोडणार नाही. त्याचा फॉलोअप माझ्या लेवलला मी चालू ठेवणार आहे. दुसरी बाब अशी, 7 तारखेला आमच्या रमाईची जयंती आहे. आमच्याच नव्हे, समस्त बहुजन समाजाची. 7 तारखेपर्यंत आहे. प्रवेशद्वारावरती नाव जर नाही आलं ना, मातोश्री रमाबाई आम्ही प्रसिद्धी दिलं, तर 7 तारखेच्या नंतर तिथं मी धरणं प्रदर्शन करतो. गेटवरती मी धरणं प्रदर्शनाला बसणार आहे. तर ते करणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु दुसऱ्या मुद्द्यासाठी मी आत्मदहन करणार म्हणजे करणार. जर त्यांनी नाही केलं तर मला अनुभव असा आलेला आहे. यांनी स्वतः मला फोन करून बोलवलं होतं. दुबे साहेब होते, सहाय्यक आगार व्यवस्थापक. यांनी तिकडं बोलावलं, गोड बोलले गायकवाड साहेब शूटिंग करू नका, शूटिंग करणं पाबंदी नाही, हायकोर्टाचा निर्णय, शासकीय कार्यालयाला जाऊन शूटिंग करू शकतो, फोटो काढू शकतो. ठीक आहे, त्यांचा सन्मान केला, शूटिंग नाही केली. परंतु तिथं आमच्यावर गोड बोलले की हम भी बाबासाहेब को हे हमारे भी सहकारी तुम्हारे समाज के हे वो ते गायकवाड साहेब तर येऊन म्हटलं की मी भी तुम्हाला समाज का हूँ. आणि हे असं बोलून माझ्या पाठून वेगळा पत्रव्यवहार कुलाब्याला केला. कुलाब्याला केल्यानंतर चेंबूर नाका नाव होतं. चेंबूर नाका नाव बदलून त्यांनी काय केलं माहिती का, स्वामी विवेकानंद चौक ऑब्लिक चेंबूर नाका केलं. ही पहिली त्यांनी चूक केलेली आहे. दुसरी बाब त्यांनी अशी केली, जसं मी उपोषण जाहीर करणार आहे 8 तारखेला इलेक्शन होते, 8 तारखेला त्यांनी दुसरी चूक केली. स्वामी विवेकानंद चौक ऑब्लिक मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसिद्धीगृह, ही दुसरी चूक केली. 3 तारखेला उपोषण करणार आहे. 27ला त्यांनी लगेच काय केलं, माणूस पाठवला STचा आणि त्या माणसाकडे पत्र दिलं. मला ते पत्र मी स्वीकारलं ना, त्यांना आपलं साहेब तुम्हाला मी नमस्कार करतो, अजून तुम्ही जावा. कारण बोललो हे जे तुम्ही पत्र देता मला हेच मला मान्य नाही. माझी मागणी काय आहे, चेंबूर नाका बस थांबायला माता रामाईचं नाव देण्यात यावं, हीच माझी मागणी आहे. तुम्ही पत्रामध्ये काय लिहिले, त्यामुळे ते पत्र मी एक्सेप्ट केलं नाही. मी पोलिसांना फोन करून सांगितलं मी ते पत्र स्वीकारणार नाही, माझं जे ठरलेलं आहे ते उपोषण ते मी करणार आहे. पण त्यांनी 3 वेळेस असे मुद्दामून केल्यासारखं केलेलं आहे. त्यांना त्या रमाबद्दल काही तिरस्कार आहे का, त्यांनी स्पष्ट सांगावं ना, असेल तसं सांगावं स्पष्ट. आता आमचा स्वामी विवेकानंद हे राष्ट्रपुरुष आहे, त्यांना कोणत्याही प्रकारचा आक्षेप विरोध नाही आहे. त्यांचा सन्मान केला ना तुम्ही, चौकाला नाव दिलं ना, बस स्टॉपला नाव दिलं ना, ते पण एक राष्ट्रपुरुष आहे. त्यांचा जर इतिहास काढायला गेलं ना तर ते कुणाच्या विरोधामध्ये संघर्ष करत हे आम्हाला चांगलं माहिती. ते बुद्ध अनुयायी होते, त्यांचं लिटरेचर मी वाचलेलं आहे. त्यामुळे त्या इतिहासाच्या याच्यामध्ये मला जायचं नाही. परंतु त्याला सन्मान केला तर माझ्या आईचा पण सन्मान व्हावा, माझ्या आईचाच नव्हे समस्त भारतीयांचा सन्मान व्हावा, आईचा सन्मान व्हावा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. आणि यापुढे तुम्ही कराल, ह्याच्यासाठी पाठपुरावा करतील. तुमच्या लेवलला पण मॅडम करणार आहेत, सर करणार आहेत, पण त्यांनी करावं. पण त्यांना सांगू इच्छितो, जर झालं नाही मॅडम तर मी स्वतः 13 एप्रिल रोजी आत्मदहन करणार आहे, हे मी जाहीर करतो आणि थांबतो. जय 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 शिवराय, जय रामाई, जय सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा. आप क्या कहेंगे, अनिल भाई पाटणकर जी हमारे साथ है, आप क्या कहेंगे? नाही, मुळात बघा, एक लक्षात घ्या, प्रसूतिगृहामध्ये माता रमाबाई हे नाव तर प्रसूतिगृहाचं आहेच, आणि त्यात सन्मानजनक असं स्मारक त्यांचं असावं, तर स्थानिक लोकांची मागणी होती. मी प्रभाग समिती अध्यक्ष असताना पण इथे ज्यावेळेस जयंतीला माता रमांच्या यायचो तर तिथे फोटो ठेवला जायचा, टेबलावर तिथे हार वगैरे घातले जायचे. त्यावेळेला सुद्धा मला तिथल्या स्थानिक इथल्या जे सामाजिक कार्यकर्त्यांनी सुचवलं होतं की ते असणं गरजेचं आहे. तर मी म्हटलं तुम्ही मला एक पत्रक द्या, मी प्रस्ताव तो मांडतो. आणि त्यानंतर तो प्रस्ताव पाससुद्धा झाला होता. तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, प्रस्ताव पास झालेला. तो प्रस्ताव पास झाल्यानंतर आम्ही स्मारकाच्या सुरुवात करायची म्हणून पूजनाला सुद्धा आलो होतो. मुळात स्मारक अर्धपुतळा ह्या पद्धतीने बसवावा, ती जागासुद्धा आम्ही तिथे हे केली होती. पुतळाच्या कारागिरीशी माझं बोलणंसुद्धा झालं होतं. जेव्हा निधीची विषय आला तर त्यावेळेस आम्ही सांगितलेलं की आम्ही लोकप्रतिनिधीतून आम्ही तो बनवू. त्यानंतर
इथे ज्या पण पुतळा समिती बनेल मी त्याच्यात पण माझा हस्तक्षेप नव्हता, कारण स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी एक तिथे समिती बनवावी, त्यांनी सगळं तिथं देखभाल करावी या मताचा मी होतो. काही दिवसांनी आम्हाला कळवण्यात आलं की बाबा प्रसूतिगृहाचं नव्याने बांधकाम करायचं असल्यामुळे नवीन आराखडा तयार होईल, त्यामुळे मग नक्की ते आपण कुठे बसवायचं. रस्त्याचं कटिंग आहे म्हणून झाल्यानंतर रस्त्याचं पण वायडिंगचं कारण मला दिलं होतं. जो स्पॉट आम्ही निवडलेला तो कदाचित वायडिंगमध्ये जाईल, मग गेट ओपन होईल, हॉस्पिटल चांगल्या प्रकारे होईल, लोकगर्दी वाढेल. त्यामुळे आता हे स्थान आपल्याला देता येणार नाही. तर तुम्ही थांबा. हॉस्पिटल जर रमाबाईंच्या नावाचं जर प्रसूतिगृह मोठ्या पद्धतीवर वाड्याच्या धर्तीवर होत असेल तर आम्ही थांबलो. आम्ही थांबल्यानंतर 17ला माननीय सन्माननीय नगरसेविका मराठे मॅडमने सुद्धा पुन्हा त्याचं बाबा काय झालं त्या नीतीसाठी ते पण विचारणा केलेली. आता मला अचानक कळलं आहे की त्यांना नव्याने प्रस्ताव मागतायत. मग तो जो आधीचा प्रस्ताव जर तुम्ही खारिज केला, माहिती उपलब्ध नाही सांगतायत, निदान ती माहिती जर 17ला मी आलो आहे तर 27पर्यंत त्यांच्याकडे माहिती असणं गरजेचं आहे. 10 वर्ष तरी निदान त्यांनी माहिती, आणि आज कॉम्प्युटराईज आहे. त्यामुळे ती जो त्यांना उत्तर दिलं ते चुकीचं आहे. जर तो त्यांनी नव्याने प्रस्ताव मागतायत, मग तो आधीचा जर रद्दबातल केला आहे तर संबंधित ज्या लोकप्रतिनिधीची मागणी होती त्यांना कळवलं आहे का त्यांनी, किंवा 17ला त्यांचं पत्र होतं तर त्या पत्रावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे का की बाबा त्या नवीन प्रसूतिगृहासंदर्भातल्या निधीचं काय झालं. ही कोणतीही उत्तरं नाही, त्याचं चुकीची उत्तरं त्यांना दिलेली आहेत. दुसरी गोष्ट 2019ला चेअरमॅन असताना, राज्य समिती अध्यक्ष असताना मला या स्टॉपच्याबद्दल पत्र आलं होतं आणि मी ते पत्र संबंधित अधिकाऱ्यांना पाठवलं होतं. कोविडचा कालावधी झाला, त्याच्यात नंतर 1 वर्षाने कॉर्पोरेशन संपलं. 2 वर्ष आपण कोविड महामारीत होतो. त्यानंतर मला कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही आलं आहे त्यांच्याकडून. पण नंतर जर त्यांनी वीजचा प्रस्ताव जर हे करून जर ते केलेलं तर त्या अधिकाऱ्याच्या मी सांगेन की त्यांनी धांदात चुकीचं केलं आहे. हा अनागोदी कारभार आहे आणि ना करताय. हे ना करतायचं काम आहे. मागची माहिती घ्यायची नाही. एखादा प्रस्ताव आल्यावर त्यांना मागच्या 5 वर्षात जायला लागतं. कारण मी तुम्हाला सांगतो, मी एक प्रस्ताव दिला होता देवनारमध्ये राज कपूर चौक म्हणून. तो प्रस्ताव त्यावेळेस नाकारला गेला. प्रस्तावच घेतला नाही. कारण काय, त्यांनी मागे बघितल्यानंतर तिथे एक प्रस्ताव आणि तो छत्रपती शिवाजी स्मारक चौक म्हणून तिथे दुसरं कोणाचं याचं नाव देता येत नाही. या कारणास्तव तो ॲक्सेप्ट नाही केला. आणि मग तो प्रस्ताव कुठे गेला, तो गेला देवनार ह्याला, जिथे राज कपूरच्या बंगल्याकडे एंट्री करते तिथे तो देण्यात आला. बोर्ड लगा है वहाँ. म्हणजे त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्याने ही सगळी माहिती रितसर घेतली नाही केलेली आहे. मग इथल्या बाबतीत हा असं चुकीचीपणा केले, नाकारतापणा केला आहे की जाणून केले. आता मी तर देश अध्यक्ष होतो, माझा प्रस्ताव होता आणि मला कोणते उत्तर दिलेलं नाहीत. आणि जर संबंधितांना सामाजिक कार्यकर्ते राकेश गायकवाड आणि त्यांच्या संबंधितांना तर ही तुलवाटवली तर चुकीची उत्तर, तर त्यांना 10 वर्षाची माहिती पाहिजे त्यांच्याकडे. ते संबंधित लक्षात घ्या, हेल्थ डिपार्टमेंट आणि तुमचं कोऑर्डिनेशन पाहिजे हॉस्पिटॅलिटी कन्स्ट्रक्शनचं. कारण हॉस्पिटलच्या बाबतीत जर होतं तर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होतं. या गोष्टी झालेल्या आहेत, तर ह्या गोष्टी पुन्हा घडू नयेत. पण मी सुद्धा माजी अध्यक्ष म्हणून माझं वैयक्तिक पत्रव्यवहार होणारच आहे. या चौकासंदर्भात पण, ह्या बेस्टी स्टॉपच्या संदर्भात पण आणि आतल्या स्मारकासंदर्भात सुद्धा मी त्यांना, कारण काय मला ती उत्तरं मिळायला पाहिजे होती मुळात. तर ती उत्तरं मला सुद्धा मिळाली नाही. मी विनंती करीन, मी संबंधित नगरसेविका आशाताई मराठे, आता मी पाठपुरावा करीत होतो म्हणून मला त्यांनी आमंत्रित केलं. त्यामुळे मी स्थानिक नगरसेविका इथल्या बाजू क्षेत्र पण मीनाक्षी पाटणकर असे आम्ही एकत्रित आलो. सुभाषजी मराठी आहेत, रवी गायकवाड संबंधी अधिकारीसुद्धा जाधव म्हणून इथे सहाय्यक आयुक्ताच्या वतीने तुम्ही आलेले. तुम्हाला बोलायचं असाल तर बोला, नाही तर मी तुमच्या वतीने. आपण एक अधिकाऱ्यांना पण बोलायला द्यायचं. विनोद कदम, तुम्ही हेल्थच्या माध्यमातून स्वच्छता निरीक्षक. कदम जे आलेत गायकवाड BSCच्या वतीने आलेले आहेत, जे DM आहेत देवनारला, ज्यांच्या अखत्यारीत हे येतं. त्यामुळे मी यांच्या वतीने मी राकेशला विनंती करीन, मी म्हणणार नाही तू आजच उठून मोकळा हो, तुम्ही स्थगिती करा आणि ह्या विषयावर आपण पाठपुरावा करू. मला काय आज बघा, 3 पिढ्यांनी भोगलेल्या पुढच्या पिढ्यांनी कोणत्यात, आम्ही सुद्धा संविधानाला मानणारे आहोत. आम्ही जे आहोत ते सगळे आज संविधान म्हणूनच आज माझी पत्नी OBC मधून जे निवडून आले, संविधानाचा अधिकार मिळाले.
आज आशाताई निवडून येतात म्हणजे संविधानाला मानणारे आम्ही आहोत ही चौकशी सगळी. त्यामुळे मी सांगेन की बाबा तुम्ही आज स्थगित करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि पुढे जी काय त्यांनी घोषणा केल्यात देव करो किंवा संविधानाच्या बाबासाहेबांच्या घटनेनुसार मी सांगेन की तुम्हाला ती परिस्थिती येणार नाही. आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत. त्यामुळे ह्याला वाचा फोडायचं काम आम्ही करणारच आहोत. फक्त मी आज प्रशासनाला विनंती करेन, काय स्टेट नाहीत पण त्यांच्याशी चर्चा करून आम्ही लोक इथे आलेलो आहोत. तुम्हाला मी सांगेन की कल करायचो आज करायचो अभि, आता तुम्ही चालू करा तिथे आत्ता सुरुवात करा. आणि बाकीचे हे दोन्ही विषय जसा हॉस्पिटलचा विषय आहे तर त्यांनी तो त्याला मान्यता दिली आहे की प्रशासनाकडून तो सुद्धा आम्ही पाठपुरावा करू. स्थानिक नगरसेवका फर्स्ट रेफरन्स त्यांना आहे, त्यांनी पाठपुरावा केलेला आहे पत्र देऊन. आमचं सुद्धा स्थानिक नगरसेवकेचं पत्र जाईल. त्यामुळे त्याला आम्ही वाचा फोडू. आणि मी तुम्हाला आजच सांगतो, हॉस्पिटॅलिटीने त्यांचं काम करावं, आम्हाला जागा दाखवावी उद्याच. बरोबर आहे. जर फंडातून जर हॉस्पिटल होत नसेल तर तुम्ही आम्हाला उद्या जागा दाखवा. आम्ही एक छोटासा आमच्या परीने जो पण आहे करू. नंतर स्मारक मोठं होईल तेव्हा होईल. अनिल पाटणकर साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आमची आशाताई आणि आम्ही तो हे करू. जर आम्हाला प्रशासनाने मान्यता दिली तर आम्ही तिथे आतमध्ये एखादं व्यवस्थित जिथे आम्ही पूजा करायचो तिथं सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे तिथं स्मारक उभे करू आणि लोकवर्गणीतून आम्ही करू. कारण आमची तयारी आहे, तेव्हा सुद्धा होती, आज पण आहे. आम्ही तयारी आमच्यापासून मागे नाही हटलोय, प्रशासनाने मागे हटलेलं आहे की डेव्हलपमेंटच्या नावाखाली. त्यामुळे हे दोन्ही विषयाला आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तरी पण मी आज सांगेन की आज तुम्ही हे घेऊन काल आमदार आले होते, ते पण तुम्हाला सांगत होते. आज आम्ही लोकप्रतिनिधीमधून आलो, त्यांना सुद्धा सांगा की ह्या गोष्टीसाठी हे गेलेलं आहे. भविष्यात त्याने आपण एकत्र लढाई लढू. मी खासदारांना सुद्धा मागे या लढाईत आम्ही खासदारांना सुद्धा सांगून तुम्ही लक्ष द्या म्हणून. पण महापालिका आणि बेस्टचे विषय आहेत, त्यामुळे नगरसेवक तुमच्या बरोबरीने आहेत. उद्या शिगवणला लागला तर माझ्या शिगवणला बोलू, चेंबूरचे सगळे नगरसेवक तुमच्या पाठी असतात. त्यामुळे तुम्ही याला स्थगिती द्या. भविष्यात या निर्णयासाठी, या लढाईसाठी आपण एकत्र आहोत. ह्यात नाही, अशा ज्या काही लढाई असतील तुम्ही आम्हाला बोलवा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. लोककल्याणच्या लढाया, सामाजिक लढाईसाठी आम्ही लोकप्रतिनिधी, मी माझी असलो तरी मी जबाबदारी झटकत नाही आहे. आणि आज नगरसेविका मीनाक्षी पाटणकर आहे, त्यामुळे ती जबाबदारी माझ्याची येते. आशाताई मराठे तर आम्ही ताई, पण आमचं ते महापालिकेत आमचं मागचं काम आम्ही एकत्रितच करत होतो. पक्ष राहतात बाजूला आहे. लोकप्रतिनिधी जेव्हा समस्या असते ती प्रत्येक लोकप्रतिनिधी असते. आम्ही तुमच्या बरोबरीने आहोत. म्हणून मी आज तुम्हाला आशाताई मराठे तुम्हाला करतीलच विनंती. मी त्या दोघांच्या वतीने मी सुद्धा आज तुम्हाला विनंती करतो आणि प्रशासनाच्या वतीने तुम्हाला सक्त ताकीद देतो की ही कामं झालेली पाहिजेत. गायकवाड साहेब, तुम्ही मान हळवताना त्यांना दिसू दे यस सर म्हणून. कारण एक GM म्हणून माझा अपमान झालेला आहे, चेअरमॅन म्हणून त्या प्रस्तावावर. मी माझ्या पद्धतीने मी लागणार कामाला.